ज्ञानेश्वर मंदिरातून जप्त करण्यात आलेली भगवान योगेश्वर चक्रधाऱ्यांची मूर्ती परत मिळण्यासाठी वारकरी सेनेतर्फे शहरातून भव्य दिंडी काढण्यात आली होती। ज्ञानेश्वर मंदिरापासून ही वारकरी सेनेतर्फे दिंडी काढण्यात येऊन लाना शाळा, बस स्टँड, सावरकर चौक, जिल्हा पेठ, पोलीस स्टेशन, पोलीस लाईन मार्गे परत संत ज्ञानेश्वर मंदिरात समाप्त करण्यात आली। या दिंडीत असंख्य वारकरी भाविक सामील झाले होते। या दिंडीत विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रामदास पाटील यांची उपस्थिती होती। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून आंदोलने होण्याबरोबरच समाज धार्मिकतेकडे वळत असून देवदेवतांबद्दल वादही होऊ लागल्याने माणसांच्या आपसातील भेदभावामुळे साक्षात देवालाही साकडं पडलंय। पूर्वी बंदिवास हा शब्द प्रचलित होता, आता देवांच्या मूर्तींना पोलीस बंदोबस्तात राहण्याची पाळी येत आहे। मूर्ती परत मिळण्यासाठी वारकरी सेनेची दिंडी काढल्यावर आता पुढचं पाऊल काय पडतं याकडे भाविकांमध्ये उत्सुकता आहे। दरम्यान या दिंडीत शिवसेना नेते प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सहभाग घेऊन मूर्ती परत करण्याची मागणी पोलिसांकडे केली। परत झाले मत घेऊन